जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। ग्रंथपाल माननीय श्री रामचंद्र पाटील यांचा सेवानिवृत्त सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न। इचलकरंजी येथील आंतरभारतीय हायस्कूलचे ग्रंथपाल माननीय श्री रामचंद्र पाटील यांच्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला। यावेळी प्रथम परमपूज्य साने गुरुजी यांच्या खरा तो एकीच धर्म या प्रार्थनेने करण्यात आली। त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्याध्यापिका माननीय पाठक मॅडम यांनी तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय माननीय श्री कोळी सर यांनी करून दिला। त्यानंतर त्यांचे परम मित्र व सहकारी वरिष्ठ लिपिक माननीय श्री VR कवडे सर यांनी पाटील सर यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिला। यामध्ये पाटील सर हे अत्यंत शांत स्वभावाचे, कुणाला कधी वेडेवाकडे बोलले नाही। ते फक्त आपल्या ग्रंथालयामध्ये जास्त पुस्तकांच्या मध्ये असायचे। सर्वांच्या अडचणीला धावून जाणारे, तसेच ते आंतरभारतीय हायस्कूल येथील विद्यार्थ्यांचे लाडके सर होते। अशा आठवणींना उजाळा दिला। त्यानंतर सेवानिवृत्त नाईक मान्य श्री विठ्ठल जावळे यांनी ग्रंथपाल रामचंद्र पाटील यांच्या जीवनाचा सारच सुंदर अशा कवितेतून सादर केला। त्याचबरोबर त्यांची कन्या कुमारी रजनी पाटील यांनी ही आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला। शाळा आणि पुस्तके हेच त्यांचे जीवन आहे। अनेक मुलांना पुस्तकाची गोडी लावून देण्याचे मध्ये माझ्या बाबांचे कार्य खूप मोठे आहे। तसेच आम्हालाही याच शाळेमध्ये दाखल करून आम्हालाही एक चांगला माणूस बनवला आहे। आज मी जी काही आहे ती फक्त माझी शाळा आणि माझे बाबा असे आपल्या मनोगतात व्यक्त केले। त्यानंतर सत्कारमूर्ती मान्य श्री रामचंद्र पाटील यांच्या मानपत्राचे वाचन मान्य श्री PP सातपुते यांनी केले। त्याचबरोबर शिक्षकेतर कर्मचारी यांनी मान्य श्री रामचंद्र पाटील यांना ट्रॅव्हलिंग बॅग भेट स्वरूपात देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। त्याचबरोबर सर्व मान्यवरांच्या हस्ते मान्य श्री रामचंद्र पाटील व त्यांच्या पत्नी यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला। त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिवराज अँड ज्युनियर कॉलेज मुरगुडचे माजी प्राचार्य मान्य श्री जीवनराव साळुंखे यांनी आपल्या आयुष्यात पुस्तकाचे महत्त्व खूप आहे, त्यांच्यामुळेच तर आपण मानेने जगत असतो। शालेय जीवनात पुस्तकाचे महत्त्व खूप आहे आणि त्याला चालना देण्याचे कार्य आपल्यासारख्या ग्रंथपाल मान्य श्री रामचंद्र पाटील यांनी केले आहे। गेले 29 वर्ष आपण पुस्तकाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना घडवले आहे असे गौरव उद्गार काढले। त्यानंतर सत्कारमूर्ती मान्य श्री रामचंद्र पाटील यांनी आपल्या गेल्या 29 वर्षाच्या कालखंडात मला अनेक वेळा माझ्यावर संकटे आली, त्याला मला सामोरे जाण्याचे धैर्य माझ्या परिवाराने दिले। त्याचबरोबर सोबत माझ्या प्रशालेचे संचालक, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले। त्यानंतर प्रशालेचे संचालक मान्य श्री शामराव नकाते यांनीही रामचंद्र पाटील यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। सरते शेवटी आभार प्रदर्शनाचे गोड कार्य मान्य श्री DM देसाई यांनी पार पाडले, तर सूत्रसंचालनाची धुरा मान्य श्री AK शेंडगे यांनी सांभाळली। तर या कार्यक्रमासाठी आंतरभारतीय शिक्षण मंडळाचे सचिव पाठक साहेब, संचालक मान्य श्री होगाडे साहेब, संचालिका भागवत मॅडम, संचालक मान्य श्री हेमंत कडोळकर, जगदाळे साहेब, चावड हायस्कूलचे मुख्याध्यापक मान्य श्री पाटील सर व सर्व शिक्षक वृंद, परमपूज्य साने गुरुजी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मान्य शिंदे मॅडम व सर्व शिक्षक वृंद, माजी मुख्याध्यापक संघ तसेच इचलकरंजी शहरातील वाचनालयाचे सर्व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने मान्य श्री रामचंद्र पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते। यावेळी कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवर व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी व पाटील परिवार तसेच मित्र परिवार यांना स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती। न्यूज चॅनल नेटवर्क सह 2013 ही 11 वर्षे सरांनी प्राचार्य म्हणून त्या ठिकाणी काम पाहिलेलं आहे। सरांचं जे लेखन आहे ते महाविद्यालयापासून विद्यार्थी दशेपासून असं शिक्षक ऑफ तास पडला सरांना की सर पुस्तकांचा सेट घेऊन वर्गात जायचे आणि मुलांना पुस्तक वाचण्याची आवड निर्माण करायची। त्यातून विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण होईल, विद्यार्थ्यांमध्ये चांगले विचार रुजतील आणि त्यांच्या ज्ञानामध्ये वाढ होईल, हा सरांचा एक उद्देश होता। असे हे आमचे ताकदवान श्री RJ पाटील सर। ही शांतता, ही सहनशीलता त्यांच्याकडे येते कोठून? या प्रश्नाच्या उत्तराचा ज्यावेळी मी शोध घेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला मला कळलं की ताकद ही ताकद त्यांना मिळाली पुस्तकांच्यामुळे, ग्रंथालयातील ग्रंथामुळे। ग्रंथामध्ये रममाण असणारे आमचे RJ पाटील सर यांचे सेवा कार्य ग्रंथासारखे परिपूर्ण व पवित्र आहे।
द्वापार युगातील रामचंद्राला वनवास चुकला नाही तर कलियुगातील रामचंद्राची काय बात आहे का कोणास ठाऊक. रामचंद्र ज्याचे नाव असतात त्यांना वनवास हा चुकलेला दिसून येत नाही. म्हणून तर सुरुवातीची काही वर्षे अर्धवेळ ग्रंथपाल म्हणून त्यांना नोकरी करावी लागली. पण रामचंद्र हे एकनिष्ठ व सत्यनिष्ठ असल्याने संकटांना डगमगले नाहीत. परिस्थिती समोर त्यांनी कधीच हार मानली नाही. प्रसिद्धीच्या मोठेपणाच्या नादी ते लागले नाहीत, कारण त्यांना माहीत होते मोठेपणा याचा अर्थ जगातील काही व्यक्तींच्या ओठावर आपले नाव काही काळ नाचवणे असे नाही. हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यात असे प्रचंड गगनचुंबी वृक्ष असतील ज्यांची नावे जगाला माहीत नाहीत. रानावनातील कानाकोपऱ्यात असे एखादे रमणीय सुगंधी फुल फुललेले असेल की त्याचा पत्ता कोणाला लागलेला नाही. समुद्राच्या पोटात असे गोल बंद व पाणीदार मोती असतील की ज्याची जगात वार्ता नाही. पल्लेदार दुर्बिणीतून अनंत आकाशात असे अनेक तारे असतील ज्यांचे दर्शन अद्यापही मानवजातीस झालेले नाही, परंतु ते सर्व आहेत हे सर्वांना माहीत म्हणून त्याचे महत्त्व कमी होत नाही. मोठेपणा याचा अर्थ जगाला माहीत असते असा नाही. मी जे काम करतो ते निर्दोष करतो. हळूहळू त्या कामामध्ये माझी उन्नती होत असते. त्याची जाणीव ज्याला असते तोच खरा मोठा असतो. असे मोठेपण आपल्या कामाने प्राप्त केलेले आमचे श्री आर.जे. पाटील सर आज 25 नोव्हेंबर हातात बसली, हातात घेतात चटकन उठली. उघडले पुस्तकाचे पान, मन झाले हो हैराण. उघडले पुस्तकाचे पान, मन झाले हो हैराण. विद्यार्थी झाले हो बुद्धिमान. हीच आंतरभारती विद्यालयाची शान, हीच आंतरभारती विद्यालयाची शान. सर तुमचे ग्रंथालय किती हो छान, त्याचाच आम्हाला आहे अभिमान. सर तुमचे वागणे किती हो साधे भोळे. सर तुमचे वागणे किती हो साधे भोळे. थंडा थंडा फुल फुल. सो वेदांती वहिनीना दिले तुम्ही संतून आणि मोहन सारखी मूल. रजनीताई कॉमर्स करून मोठी झाली. सर तुमचे वागणे किती हो थंडा थंडा फुल फुल. त्यातूनही न कळता झाले तिसरे मूल. सर तुमचे मुले किती व छान. सर तुमची मुले किती व छान. त्यांनी कोरली आंतरभारती विद्यालयाच्या पाठीवरती कायम स्वरूपी नाव. सर तुमचे मुले तुमचं विद्यालयाचं खूप फाटलं वगैरे असेल तर पप्पा लगेच त्याला चिकटपट्टी लावून गम लावून वगैरे त्यांना चिटकून टाकायचे. हे मी प्रेम पुस्तकांच्या बद्दल पप्पांचं खूप पाहिले. पप्पांना पुस्तक आणि क्रिकेट ह्या 2 गोष्टी फार आवडतात. बाकीच्या गोष्टी मी तरी बघितली नाही की इतक्या आवडीनं पप्पांनी कुठल्या गोष्टीमध्ये रस घेतला असं. आणि आणखीन एक आवडून सांगेन ती गोष्ट म्हणजे की मी मुलगी आहे म्हणून मला पप्पांनी कधी पहिला पुस्तक नाही दिलं. मी नेहमी पुस्तक ओळखूनच घेतले. आणि माझ्या काही मैत्रिणी देखील आहेत, वर्गमैत्रिणी, ज्या मला नेहमी सांगत असतात. विजया सोनटक्याचं मी आवर्जून नाव घेईन, कारण ती आणि मी 4थीला लहान असताना एकत्र कायम असायचो. मी इकडे तिकडे जाऊ नये म्हणून तिला आणि मला पप्पा पुस्तकं वाचा द्यायची. मग ती मला नेहमी म्हणते खरं वाचण्याची सवय लागली तसं तुझ्या पप्पांच्या मुळे लागली. किती भारी पुस्तकं वाचत येत होते. आणि आमच्या त्यावेळेस स्पर्धा असायची की तू जास्त गोष्टी वाचतेस की मी वाचतो जास्त. आणि त्यामुळे तिला जी वाचण्याची सवय लागली ती अजून देखील आहे. आणि मी याबद्दल पप्पांचे मनापासून आभार मानेन. आणि अर्थातच मी शाळेचे देखील मानेन, कारण इतका मोठा ग्रंथांचा संग्रह त्यांनी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला. आणि विद्यार्थ्यांना आम्ही सांगेन की शाळेमधल्या आपल्या विद्यार्थ्यांना जितकी वाचनाची आवड आहे किंवा सवय आहे की मी माझ्या बाकीच्या शाळेतल्या मैत्रिणींच्यात पाहिली नाही आहे. आणि मला खरी मदत जर वाचनाची कुठे झाली असेल तर ती कॉलेजमध्ये नोट्स काढताना, कारण वर्षे 4 महिने सेवा करून दिनांक 31 ऑक्टोबर 2024 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहात. सन 1966 साली आपला जन्म एका शेतकरी कुटुंबात शेंडूर या गावी झाला. आर्थिक परिस्थिती बेताची होती. तरीही गडिंग्लज, अर्जुननगर, कोल्हापूर या विविध ठिकाणी जिद्दीने शिक्षण घेऊन इतिहास विषयात MA आणि ग्रंथपाल पदासाठीची बिलीप ही पदवी प्राप्त केली. अंतर्गत बोले तसा चाले त्याची वंदावी पावले ही पात्रता आपल्या संस्थेकडे आहे. जसे संस्थाचालक आदर्श आहेत तसेच त्यांना आदर्श मानून काम करणारे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदर्श आहेत. मी ते इथे नोकरी करत लागल्यानंतर एक प्रसंग ओढवला. माझा मुलगा शंतनू याचे ऑपरेशन करण्याचा त्यावेळी मला प्रसंग आला. मला त्यावेळी पगार कमी होता, खर्च जादा येणार होता.
हा प्रसंग मी कोणालाही सांगितला नाही व कोणाकडे मदतीची मागणी केली नव्हती. हे जाणून सर्व शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांनी मला आर्थिक मदत केली. याची वाच्यता त्यांनी कुठेही केली नाही. परत पैशाची मागणी केली नाही. येथेही मला साने गुरुजींचा विचार जसा संसार आचरणात आणते तसाच साने गुरुजींचा विचार आचरणात शिक्षक शिक्षक कर्मचारी आणतात. येथे मला झिरपण्याचा सिद्धांत भावला. आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यानं मला बसवलं. मी आपल्याला एक अतिशय आदरपूर्वक सांगू इच्छितो की कार्यक्रम अनेक होतात, पाहुणे सुद्धा अनेक मिळतात, प्रत्येकाचे प्रश्न असतात, पण योजकस्य दुर्लभ असं म्हणण्याचा योग यावा असा आजचा हा समारंभ आहे. आपण सगळ्यांनीच अतिशय आकृतीने आपुलकीनं या ठिकाणी केवळ उपस्थिती लावली असं म्हणणार नाही, पण सन्माननीय आरजे पाटलांच्या बद्दल आपण जे भावना व्यक्त केल्या, सद्भावना व्यक्त केल्या, त्या मला अतिशय महत्वाच्या वाटतं. कारण कोणत्याही व्यक्तिमत्वाला उठावदारपणा देणारा जर सगळ्यात महत्वाचा गुण असेल तर तो कृतज्ञता व्यक्त करणं हा केवळ माणुसकीचाच नव्हे, माणुसकीचा तर आहेच आहे, पण तो उच्चतम आविष्कार आणि ती कृतज्ञता आपण व्यक्त केली. आणि सन्माननीय आरजी पाटलांनी संस्थांनी आपला ऋणानुबंध कसा आहे ते त्यांनी अर्थात प्रत्येकाला आपल्या भावना व्यक्त करताच येतात असं नाही, पण त्यांनी त्या यथोचित शब्दात अतिशय आकृतीपणे मांडले आहे. हे सुद्धा माझ्या दृष्टीने अतिशय मोलाचं आहे. रासाई शेंदूर नावाचं बॉर्डरवरचं सीमा भागातलं छोटस गाव, उपेक्षित गाव, त्या गावामध्ये एका अशिक्षित निरक्षर असणाऱ्या, मी अशिक्षित म्हणत नाही, निरक्षर असणाऱ्या शेतकरी कुटुंबात आरजे पाटलांचा जन्म झाला. त्याने ते सगळं आपला वाटचाल आपल्या समोर ठेवली, पण शिक्षणाची ओढ असल्यामुळे घरातल्या आई वडिलांची तीव्र इच्छा असल्यामुळे ते पुढे शिकत गेले. प्रतिकूल परिस्थिती शिकत गेल्यामुळे परिस्थितीचं भान आणि केवळ परिस्थितीचं भान नाही तर ज्ञानाची उपजत ओढ त्यांच्यात निर्माण झाली. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जरी म्हटलं असलं तरी ते वाघिणीचं दूध किती योग्यरित्या आपण प्राशन करतो हा सुद्धा महत्वाचा आहे. त्यांनी ते केलं. अर्थात त्या काळात त्यांना योग्य मार्गदर्शन लाभलंच असं नाही, पण तूच तुझ्या आयुष्याचा शिल्पकार आहेस. कदाचित हे वामनराव पैंचं वाक्य त्यांच्याकडे असेल. चांगली सवय जगात दुसरी कुठली नाही, कुठलंही नाही. अहो ह्या सगळ्या गोष्टीचा उद्देश हा याच्यामध्ये काय करायचं आपण चांगलं लोकांना काय चांगलं करायचं आहे, मुलांचं चांगलं करायचं आहे. फक्त व्यक्तिगत मी सुखानं जगेन एवढ्याकरता ही शाळा नाही आहे. मी सुखानं जगेन, माझ्याबरोबर समाज सुखानं जगला पाहिजे, माझे विद्यार्थी सुखानं असला पाहिजे, माझ्या विद्यार्थ्यांच्या करता जे जे करता येईल ते मी सर्व करण्याचा प्रयत्न करेन. त्याची अशी प्रसिद्ध करणारे शिक्षक मला हवे आहेत. ते शिक्षक नसतील तर ही शाळा निश्चितपणे चांगली होईल. तुमचं व्यवस्थित होईल, तुमचं चुकीचं होईल असं होणार नाही आहे. तुमचंही कल्याण होईल त्याच्यामुळे आणि तुम्हाला मानसिक समाधान मिळू शकेल. मी अधिक निवृत्ती हा जीवनातील एक महत्वपूर्ण टप्पा आहे. एक दीर्घकाळ सेवा दिल्यानंतर व्यक्तीने निवृत्तीचा आनंद घ्यावा आणि त्याच्या पुढील जीवनाचा आनंद लुटावा हे आपण सर्वांना वाटते. जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा. 80 87 820 897.